सोडियेल्या मोठा, खडकी सोडियेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसनी माझी रसना हरिगुण वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानुजो भानु आराधियला. तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला, हरी भक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रिनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. पायी माथा ठेविला, 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 पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचे पणजोबा आणि वैष्णववीर म्हणून ज्यांनी आपल्या कार्यानं ख्याती केली असे संतश्रेष्ठ श्री भानुदास महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकाराम हे भजन हे प्रचलित आहे आणि त्याच्या खालोखाल भानुदास एकनाथ हे भजन प्रचलित आहे. आम्हाला ज्ञानोबाराय माहिती आहेत, तुकोबाराय माहिती आहेत, भानुदास एकनाथ मधले एकनाथ महाराज माहिती आहेत, पण भानुदास महाराज माहिती नाही. कशामुळे भानुदास एकनाथ हे भजन केल्या जातं, कशामुळे लाखो लोक पैठणमध्ये येत असताना किंवा पंढरपूरच्या रस्त्यानं जाताना नाथ महाराजांच्या पालखीबरोबर भानुदास एकनाथ भजन करत चालतात, तर ते भानुदास महाराज असं काय त्यांनी कार्य केलंय. त्यांचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे ज्ञानोबारायांच्या आणि नामदेवरायांच्या समाधीच्या नंतर आणि एकनाथ महाराजांच्या अवताराच्या आधी साधारणतः 200 वर्षांचा जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये स्वतःच्या भक्तीच्या बळावरती वारकरी संप्रदायाला तग धरून ठेवण्याची एक प्रेरणा त्यांच्या आचरणानं प्राप्त झाली. आणि म्हणून या 200 वर्षातला एकमात्र संत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो ते भानुदास महाराज. कार्य काय आहे, का त्यांचं नाव घ्यायचं, तर आज आपण पांडुरंगाची वारी पंढरपुरामध्ये जाऊन करू शकतो हे भानुदास महाराजांच्यामुळे. काही जण म्हणतील पुंडलिकाच्या साठी आलाय आणि भानुदास महाराजांचं काय मध्ये, आम्ही वारकरीत, आम्ही महाराष्ट्रातलेत. निश्चितपणे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, गोकुळीहून तो परमात्मा पंढरपुरामध्ये पुंडलिकाच्या साठी आला हे आम्हाला माहिती आहे. मात्र 28 युगांच्या पूर्वी आलेला तो परमात्मा इसवी सन 1508 ते 1511 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हता. म्हणजे त्या कालखंडात कधीही त्याची तारीख उपलब्ध नाहीये. मात्र हा इतिहास आहे.
की विजयनगरच्या कृष्णदेव राजानं पांडुरंग परमात्म्याची मूर्ती त्याच्या राज्यात नेली, हम्पीला नेली. त्या काळामध्ये अनागोंदी त्याचं नाव. आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे, तो दगडी रथ ज्या मंदिरामध्ये आहे त्या मंदिराला विठ्ठल टेम्पल म्हणतात. आपल्यापैकी काही जण जाऊन आली असतील हम्पीला, किंवा गेले नसाल तर जरूर जा. तिथे गेल्याच्या नंतर ते विठ्ठल टेम्पल आहे, पण गंमत अशी आहे, नाव विठ्ठल टेम्पल आहे पण तिथे विठ्ठलच नाहीये. विठ्ठल का नाही? कारण पांडुरंग परमात्मा जो पंढरपुरामधून कृष्णदेवानं नेला, त्याच्यासाठी सुंदर मंदिर त्या ठिकाणी बनवलं. मात्र भानुदास महाराजांनी स्वतःच्या भक्तिबळावरती त्या पांडुरंग परमात्म्याला पुन्हा हम्पीवरून अनागोंदीवरून पंढरपुरामध्ये आणून पुनर्स्थापित केलं. हे त्यांचं सर्वात मोलाचं कार्य आहे. नाहीतर ज्ञानोबारायदिक जे काही संत होऊन गेले, त्या संतांनी पंढरपुराच्या संबंधानं जे पांडुरंगाचं वर्णन केलंय ते आपल्याला आज गाता आलं नसतं. किंवा एकनाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय हे भानुदास महाराजांच्या नंतरचे जे संत होऊन गेलेत, त्यांना पांडुरंगाशी संबंधित पंढरपूर आहे अशा प्रसंगाचे किंवा अशा प्रकारचे अभंग लिहिता आले नसते. त्यामुळे भानुदास महाराजांचं कार्य, मोठी कथा आहे, कथा सांगून वेळ घेणार नाही, आधीच वेळ झालेला आहे. आपल्याला आपल्या अभंगाकडे, विषयाकडे वळायचं, कारण आज काल्याचं कीर्तन आहे. मात्र ज्यांचा अभंग घेतलाय त्यांच्याबद्दल थोडी माहिती असावी म्हणून मी आपल्याला थोडंसं चिंतन केलंय. त्या भानुदास महाराजांनी जेव्हा आषाढी एकादशीला नेलेला पांडुरंग कार्तिकी एकादशीला परत आणला, तेव्हा मोठी मिरवणूक त्या ठिकाणी झाली. रथामध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवून नगर प्रदक्षिणा झाली. आजही त्या गोष्टीची आठवण म्हणून कार्तिकी एकादशीचा रथोत्सव पंढरपुरामध्ये होतो. सर्व संतांनी मिळून भानुदास महाराजांना सांगितलं, महाराज आपण पांडुरंगाला इकडे घेऊन आलात, आपल्यामुळे आमचा पांडुरंग आम्हाला मिळाला, त्यामुळे आपल्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना करा. आणि भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना झाली. तेव्हापासून पांडुरंग हा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला नाही, लक्षात ठेवा. पांडुरंग परमात्म्यानं भानुदास महाराजांना वर मागायला सांगितलं. म्हणले महाराज भगवंताला सांगितलं, म्हणले देवा तुझ्या कृपेनं भरपूर आहे, कशाची कमतरता नाही आहे. मात्र तरी देखील भगवंत म्हणू लागला, माझ्या मर्जीने मी एक तुला वर देतो आणि तू काहीतरी वर माग. भगवंतानं सांगितलं, मी वर देतो की तुझ्या कुळामध्ये मी स्वतः जन्माला येईल. म्हणून भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. निळोबारायांनी नाथ महाराजांच्या आरतीमध्ये सांगितलंय की भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार अवतरित झाले. हा पहिला वर. आणि भानुदास महाराजांनी मागितलं, देवा तुझ्या चरणापाशी अखंड ठेव. त्यामुळे आपण गरुड मंडपामध्ये पंढरपुरामध्ये जेव्हा जातो, गरुडाच्या स्तंभाला मिठी मारतो, नमस्कार करतो आणि आपल्या चौखांबीमध्ये जातो. आतमध्ये जात असताना उजव्या हाताला, पूर्वी तिथे वेदही ठेवलेले असायचे बघा पंढरपुरामध्ये, त्याच्या बाजूला जो चौथरा आहे, ज्या पहिल्या पादुका आहेत, आतमध्ये जातानाच्या पहिल्या पादुका षटकोणी ज्या आकाराच्या चौथऱ्यावरती आहेत, ती म्हणजे संतश्रेष्ठ भानुदास महाराजांची समाधी आहे. आषाढ शुद्ध चतुर्दशी म्हणजे आषाढी एकादशीच्या 2-3 दिवसाच्या नंतर भानुदास महाराजांचा समाधी सोहळा त्या ठिकाणी होतो. आणि आम्ही परंपरेनं पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी भजन, पूजन, नैवेद्य आदी गोष्टी करत आलेलो आहोत. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की भानुदास महाराजांचा अभंग आहे. हे भानुदास महाराज आहेत कोण? सांप्रदायिक दृष्ट्या काही त्यांचं अधिष्ठान आहे का? संप्रदायाच्या दृष्टीनं त्यांचं काही महत्व आहे का? का कुठल्याही संतांचा अभंग घ्यायचा आणि त्याच्यावरती बोलत बसायचं असं नाहीये. भानुदास महाराज हे या कालखंडातले 250-300 वर्षांच्या कालखंडातले एक असे दीपस्तंभ आहेत की त्यांनी ज्ञानोबारायदी सगळ्या संतांच्याकडून जे काही भांडवल घेतलं ते एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि निळोबारायदी संतांच्याकडे ते सुपूर्द केलेलं आहे. त्यामुळे एक मोठा स्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि असे भानुदास महाराज आणि त्यांचा हा अभंग, भगवंतानं जो काला केला त्या काल्याच्या प्रसंगाचा अभंग आज सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सुरेगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 32वं वर्ष आहे. आणि श्री योगेशजी इलग यांनी मला आयोजकांच्या वतीनं संपर्क केला आणि आज आपल्या सर्वांच्या भेटीचा आणि भगवंताच्या दर्शनाचा योग आलेला आहे. आणि इथे आल्यानंतर समाधान वाटलं. एकाच ठिकाणी सगळ्या देवांचं संतांचं दर्शन झालं. इथे गणपती बाप्पा आहेत, इथे रुक्मिणी पांडुरंग आहे, इथे शंकर पार्वती आहे,
इथे नारायण आणि लक्ष्मी आहे, इकडे प्रभू रामचंद्र सीता माता आहेत, यमराज सुद्धा आहेत. कोणाला नेऊ नका म्हणजे झालं. नाही तर आलोच ते एखाद दोन घेऊन जाऊ, असं करू नका. ज्ञानोबाराय भावंड आहेत. मी विचार करत होतो तुकोबारे दिसत नाही, ते तिकडून आले. नाथ महाराजांची कमतरता दिसते, पुढच्या वर्षी नाथ महाराजही करा. आहेत ना कुठे? हा हे बरोबर, ते खाली बसले म्हणून दिसले नाही. वासुदेव आहे आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण या ठिकाणी आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत, गोपिका आहेत, सगळे सगळे सगळ्यांचं दर्शन एकाच ठिकाणी होत आहे इथे. आता खूप ठिकाणी फिरतो, मात्र खूप चांगल्या पद्धतीनं आपण हे पहिल्यांदा माझ्या बघण्यात सुद्धा पहिल्यांदा की सगळेच, काही ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी असतात, काही ठिकाणी जर का राम जन्म असेल तर राम लक्ष्मण सीता असतात, हनुमंतराय असतात, हनुमंतराय पण आहेत. म्हणजे सगळेच मंडळी या ठिकाणी आहेत, एकत्र सगळ्यांना दर्शनाला उपलब्ध झाली. काय हरकत नाही, सगळ्यांनी एकदा हात जोडा. यांच्यात जर खरंच आले असतील तर भगवंताचं खरं दर्शन होईल. विठ्ठल विठ्ठल आल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि प्रश्न पडला की मारुतीरायांच्या समोर महादेवाची पिंड आहे. खर तर महादेव याचा 11वा अवतार म्हणजे मारुतीराय. नाथ महाराज वर्णन करतात आमच्या परंपरेमध्ये अत्यंत एक महत्वाचा अभंग आहे. जिथे जिथे नाथ महाराजांचा पालखी सोहळा हा मुक्कामाला असतो मारुतीरायांच्या देवळामध्ये, त्या त्या ठिकाणी हा अभंग आहे. रुद्र करावा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र करावा अवतार, रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, करी दृष्टांचा संहार, करी दृष्टांचा संहार, करी दृष्टांचा संहार, करी दृष्टांचा संहार. मारुतीरायांचं स्वरूप आहे, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. ती गोष्ट आपण लक्षात घ्या. तिथे महादेवाची पिंडही दिसली आणि प्रश्न पडला की मारुतीरायांच्या समोर महादेवाची पिंड आहे, किती जुनी आहे माहिती नाही, पण त्याच्या एकंदरीत स्वरूपावरून असं दिसतं की ती पिंड देखील जुनी आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदी देखील आहे. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की महादेव असताना प्रदक्षिणा घालावी का? मला हा प्रश्न पडला. महादेव पण आहे आणि मारुतीराय पण आहेत, आता काय करायचं? प्रदक्षिणा घालावी तर महादेव आहे, नाही घालावी तर मारुतीराय. मारुतीरायच म्हणतो ना आपण, का स्वतंत्र नाव आहे काय? रोकडेश्वर. बरोबर, मारुतीरायाचं नाव अनेक ठिकाणी रोकडेश्वर पण आहे, पण आमच्या दृष्टीने मारुतीराय आहेत ते. मग त्यांना प्रदक्षिणा न घालावी तरी पंचायत. मग मुद्दा असा माझ्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की काय करायचं. वैयक्तिक माझा विचार, मी प्रदक्षिणा आज घातली, पण मला असं सांगावंसं वाटतं की इथे महादेवाचा अवतार मारुतीराय आहेत. मी काय म्हणतो लक्षात घ्या, महादेवाचा अवतार मारुतीराय आहे. त्यामुळे महादेव हे मारुतीरायांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मारुतीरायांना सुद्धा मान्य आहे. त्यामुळे मारुतीरायाचं जरी मंदिर असेल तरी एक पर्याय त्याच्यामध्ये असा निघू शकतो की प्रदक्षिणाच मारायची नाही. हा एक पर्याय असा निघू शकतो, कारण महादेवाचं स्थान आहे. कोणता आधी आहे माहिती नाही, मात्र महादेव हा आदी देव आहे, त्यामुळे त्याचं स्थान हे महत्वाचं मानण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा, सांगणं माझं काम आहे, ठरवणं तुमचं सगळ्यांचं काम आहे. तर असं जर प्रदक्षिणाच मारली नाही, दर्शन एक तर तसंही मला असं वाटतं की महिलांना आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश नसतोच मारुतीरायांच्या, त्याच्यामुळे मग बाकीच्यांनी बरं इतर ठिकाणी गेल्यानंतर मारतो का प्रदक्षिणा? नाही, मग इथंच का मारायची हा पण प्रश्न आहे. नमस्कार करायचा, आणि नमस्कार करणं म्हणजे काय? इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात टू सी बाय हार्ट, अंतःकरणपूर्वक बघणं म्हणजे नमस्कार करणं. मग प्रदक्षिणाच मारली पाहिजे असं काही नाही, म्हणून माझं मत मी नोंदवलं. असो, आपण खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम करता आणि या परिसरामध्ये मला वाटतं हा नाशिक जिल्हा येतो. नाशिक जिल्हा मी अनेक ठिकाणी बोललेलो आहे. नाशिक नगर म्हणजे अहिल्यानगर आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये परमार्थ हा फार पूर्वीपासून सुरू झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्या परिसरामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले, अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक मार्गदर्शक होऊन गेले की ज्यांच्या योगानं ही सगळीच्या सगळी मंडळी परमार्थासाठी लागली. याचा अर्थ की आपण सगळेच जण परमार्थच कायम करता असंही नाही, याचं मला ज्ञान आहे, मी ज्ञात आहे या बाबतीमध्ये.
मला कल्पना आहे. आणि म्हणून परिसरातले स्वामीजी पण आदरणीय या ठिकाणी आहेत आणि अनेक जण मंडळी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातली या ठिकाणी येतात. आणि आज सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे हा भानुदास महाराजांचा निवडलेला आहे. या अभंगाचं चिंतन करत असताना खरं तर काल्याचं कीर्तन काय आहे, तर सामान्यपणे मी नेहमी सांगतो की हरिदासी कीर्तनाच्या पठडीतलं हे कीर्तन असतं. हरिदासी कीर्तनाची पद्धत ही मूळ खरी कीर्तनाची पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये अभंग जो घेतला जातो त्याच्यावरती आधी पूर्वार्धामध्ये चिंतन करायचं आणि उत्तरार्धामध्ये त्याच्याशी संबंधित एखादा मोठा दृष्टांत किंवा कथाभाग सांगायचा. ही हरिदासी पठडीची कीर्तनाची पद्धती आहे. वारकरी सांप्रदायिक कीर्तनामध्ये अशी पद्धत नसते. मात्र काल्याच्या कीर्तनामध्ये असा साधारणतः संबंध येतो की पूर्वार्धामध्ये अभंगाचं चिंतन करायचं आणि उत्तरार्धामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करायचं. अर्थात ते चरित्र कोणतं आहे हे सांगण्याची गरज नाही. किंबहुना आम्ही नेहमी ऐकतोय, 32 वर्षांपासून आम्ही तेच ऐकतोय. मला सांगा काय वेगळं ऐकलं आपण, मला सांगा. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काय वेगळं ऐकलं? भगवान श्रीकृष्णाने मथुरेमध्ये जन्म घेतला. वसुदेवानं त्यांना नंदराजाकडे आणलं. आनंद झाला, रांगू लागला, खोड्या करू लागला, लोणी चोरू लागला, वनामध्ये गेला, गायी चारू लागला, बासरी वाजू लागला आणि अक्रूराबरोबर निघून गेला. संपलं चरित्र गोकुळातलं. या व्यतिरिक्त आणखी काय आहे? आम्हाला सगळ्यांना भगवंताचं चरित्र माहिती आहे. वारंवार आम्ही काल्याची कीर्तन ऐकतोय. प्रत्येक कीर्तनकार तोच दृष्टांत देतो, कसा रांगला, कशा खोड्या केल्या, कशा चोऱ्या केल्या. तरी सुद्धा आम्हाला ते ऐकावं वाटतं. कारण काय आहे? कारण मी नेहमी सांगतो की खोटी गोष्ट वारंवार सांगितली तर ती खरी वाटायला लागते. खरीच जर वारंवार सांगितली तर खोटी का वाटेल? एखादी खोटी गोष्ट आहे ती वारंवार सांगितली की लोकांना खरं वाटायला लागतं. हल्लीचा इतिहास जर आपण बघितला, हल्लीची काही मंडळी जर आपण बघितली तर खोटा इतिहास वारंवार सांगतात, तोच सांगतात. सगळ्यांची भाषा पण एक असते. मग लोकांना असं वाटतं अरे हाही बोलतोय, हाही बोलतोय, हाही बोलतोय म्हणजे खरं असेल. मी नेहमी दृष्टांत देतो या संबंधानं. एका गावामध्ये एका बोकडाचा बळी द्यायचा होता. म्हणून एकाला पैसे दिले आणि सांगितलं शेजारच्या गावामध्ये बाजार आहे, तिथून एक चांगलं बोकड घेऊन ये. गेला तिकडे. आता काय पैसे असतील ते असतील, आपल्याला काही भाव माहित नाही. आपण पिढ्यानपिढ्याची वारकरी आहेत, त्यामुळे माहिती नाही काय भाव आहे. त्यांनी पैसे दिले आणि चांगलं बोकड बघितलं आणि घेऊन चालला. ते बोकड काही यायला तयार नाही. त्यांनी पाय दाबून ठेवले. तो ओढू लागला पण यायला तयार नाही. वेळेवरती जाणं तर गरजेचं होतं. मग त्याने असा विचार केला, याला खांद्यावर घ्या आणि निघा. 2 पाय इकडं 2 पाय तिकडं पकडले आणि खांद्यावर घेऊन निघाला. 4-5 ठग होते की त्यांना असं वाटलं की हे बोकड आपल्याला फुकट मिळालं तर आजचं चांगलं जेवण होऊन जाईल. म्हणजे आपलं फुकट कसं मिळणार? असं काही ओढून नेणं म्हणजे चोरी झाली. काहीतरी योजना करावी म्हणून त्यांनी काय केलं, अंतरावरती काही मंडळी ती 4-5 जण थांबली की आमचा एकमेकांशी संबंध नाही असं दाखवण्याच्या दृष्टीनं हा निघाला खांद्यावरती बोकड घेऊन. पहिला माणूस भेटला. त्यांनी विचारलं, का हो आजच्या बाजारामध्ये वरती ती सगळी ठग उभी राहिली. पहिला ठग भेटला. म्हणलं, का हो आजकाल बाजारात कुत्रे पण विकत मिळतात की काय? म्हणले. म्हणजे त्याने खांद्यावर कुत्र घेऊन निघालायत म्हणून म्हणलं. तो म्हणलं, काय मूर्ख माणूस आहे, खांद्यावर बोकड घेतलंय आणि हा म्हणतो कुत्र घेऊन निघाला. मूर्ख दिसतोय. चला पुढे पुढे निघाला. दुसरा ठग भेटला. त्यांनी विचारलं, कोणत्या जातीचा कुत्रा आहे? तो म्हणला, अरे काय माणसं आहे ते, गावातली माणसंच वेडी दिसत आहेत म्हणले. तो मागचा माणूस म्हणतोय कुत्र मिळतं का? हा म्हणतोय कोणत्या जातीचा आहे? तो म्हणला, यात कुत्र दिसतंय का तुला? अरे बोकड आहे म्हणलं. मूर्ख आहे, सोडून दिलं. तिसरा भेटला. त्यांनी विचारलं, का हो कुत्र्याच्या पायाला लागलाय का खांद्यावर घेऊन चाललाय? आता मात्र तो विचारात पडला. एक माणूस मूर्ख असू शकतो, दुसरा मूर्ख असू शकतो, हाही म्हणतोय कुत्र. आता संशय निर्माण झाला आणि त्यांनी त्या बोकडाकडे बघितलं. म्हणलं, मला बोकड दिसतं आणि बाकीच्यानं कुत्र कसं दिसतं? पण तरी दुर्लक्ष केलं. चौथा ठग भेटला. तो मनाशीच बोलू लागला, काय कुत्र्यांचे दिवस आलेत, खांद्यावर घेऊन चाललेत लोक. बस आता तर त्याची खात्री पटली की आपण आणलेलं बोकड नाही, कारण कुत्र आहे. त्याचं कारण असं आहे की एक माणूस चुकीचा बोलेल, दुसरा चुकीचा बोलेल, सगळेच चुकीचे कसे असू शकतात?
त्यांनी विचार केला, हे जर कुत्र घेऊन मी तिथे गेलो बोकड म्हणून, तर लोक नाव ठेवतील ह्या कुत्र्याला इथंच टाका आणि स्वतःच्या पैशाने का होईना खरं बोकड घेऊन या. ते बोकड त्यांनी टाकलं कुत्र म्हणून. या चौघांनी त्याला फस्त करून टाकलं. दृष्टांत संपला. खोट आहे, पण वारंवार जेव्हा बोलल्या जातं तेव्हा ते खरं वाटायला लागतं. सध्याच्या इतिहासाची परिस्थिती हीच आहे. खोटा इतिहास सांगायचा, पण सगळ्यांनी एकसारखा सांगायचा, रेटून सांगायचा, पुरावे द्यायचे नाहीत. मात्र हे असंच झालं होतं. बघा तुम्ही यांचा व्हिडिओ बघा, हेही हेच बोलतात, यांचा बघा हेही हेच बोलतात. मग लोकांना वाटतं हे पण हेच बोलतात, हे पण हेच बोलतात, म्हणजे खरं आहे. इतिहास मांडण्याची पद्धत ही सध्याची अशी झालेली आहे. त्यामुळे खोट्या गोष्टी जर का वारंवार सांगितल्या तर खऱ्या वाटायला लागतात. तर भगवान श्रीकृष्णानं केलेल्या लीला या वारंवार सांगितलं तर त्या खोट्या का वाटतील, त्या खऱ्याच आहेत. त्या आणखी दृढ व्हायला लागतात. त्या परमात्म्यावरची भक्ती आणखी आमची दृढ व्हायला लागते. आणि ही दृढ भक्ती व्हावी म्हणून त्याच चरित्राचं चिंतन हे करणं अपेक्षित आहे. तुकोबाराय सांगतायत, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. संतांचे शब्द अत्यंत महत्वाचे. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. भगवंतानं चोऱ्या केल्या म्हणजे तुम्ही सुद्धा चोऱ्या कराव्या अशी अपेक्षा नाहीये. चरित्र ते उच्चारावे, फक्त भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा. आचरण संतांच्या चरित्राचं, उच्चारण भगवंताच्या चरित्राचं. म्हणून चरित्र ते उच्चारावे. आता त्यातही गोकुळातलं चरित्र निर्देशित केलंय तुकोबाराने. काय कारण आहे? कारण गोकुळामध्ये केलेलं जे भगवंतानं चरित्र आहे ते चरित्र भक्तांना आकर्षित करणार आहे. इतरत्र जे काही केलेलं आहे, मग द्वारकेमध्ये केलं असेल, मथुरेमध्ये केलं असेल, पांडवांच्याकडे केलं असेल, सम्रांगणावरती केलं असेल, ते प्रत्येकाला आकर्षित करेल असं नाही. मात्र एखादा लहान मुलगा, एखादा गोंडस मुलगा असेल आणि तो छोट्या छोट्या खोड्या करत असेल तर त्याच्या खोड्याकडे दुर्लक्ष होऊन त्याचं कौतुक होतं. आणि माणसं काय म्हणतात, अगदी कृष्णासारख्या खोड्या करतो. म्हणजे काय, भगवंताच्या सारखं राहणं, वागणं हे एका ठराविक वयापर्यंत योग्य आहे. मात्र भगवान श्रीकृष्णानं 16,108 बायका केल्या आणि एखादा म्हणू लागला मला तसं वागायचंय, शक्य नाही होणार. काही मर्यादा आहे. संतांचं चरित्र आचरणीय आहे आणि भगवंताचं चरित्र उच्चारणीय आहे. म्हणून भगवंताचं चरित्र उच्चारायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंतानं जे गोकुळामध्ये चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. हा अभंग जर आपण बघितला तर या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्णानं जो काही काला केलेला आहे त्या काल्याचं स्वरूप वर्णन भानुदास महाराजांनी केलंय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. खडकी सोडियेल्या मोठा, 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 खडकी सोडियेल्या मोठा,
खडकी सोडियेल्या मोठा. खडकावरती प्रत्येकाने आपल्या आपल्या मोठा, म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर टिफिन, आपला आपला डबा हा त्या ठिकाणी मोकळा केलेला आहे. खडक म्हणजे काय आहे? शुद्ध स्वरूप आहे, जे भगवंताचं स्वरूप आपण समजू शकतो. आणि त्याच्यावरती आपल्या आपल्या मोठा, म्हणजे प्रत्येकाने आपला आपला अंतःकरण त्याच्यावरती अर्पित करून टाकायचा. खडकाचा खडक हे स्वच्छतेचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. जिथपर्यंत माणूस पोचला नाही तिथपर्यंत कायम स्वच्छता असते, लक्षात घ्या. खडक हा स्वच्छ आहे आणि त्या खडकावरती भगवंत बसलाय आणि इतरांना स्वतःच्या मोठा, अर्थात स्वतःचं जेवणाचं जे सामान आहे, जे काही आणलं असेल, प्रत्येकाने आणलं असेल, पोळी असेल, भाजी असेल, भात असेल, वरण असेल, ठेचा, लोणचं, चटणी, जे काही त्या त्या प्रत्येकाच्या घराच्या परिस्थितीनुसार ज्यांनी ज्यांनी जे आणलंय ते एकत्रित त्या ठिकाणी केलेलं आहे. भगवंताचं चरण असं स्थान आहे की तिथे प्रत्येकाचं अंतःकरण एकवटल्या जाऊ शकतं. म्हणून हा खडक स्वच्छतेचं प्रतीक आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे आणि परमात्म्यासारखा पवित्र दुसरा कोणी नाही. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम. तो परमात्मा पवित्र आहे आणि त्याच्या चरणावरती प्रत्येकाने आपल्या आपल्या अंतःकरण समर्पित करून ठेवलेलं आहे. आणि मग समर्पित केल्यानंतर काय होतं? आपल्याला प्रसाद प्राप्त होत असतो. भगवंताचा स्वभाव असा आहे, आधी काहीतरी घेतो मग अनंत पटीनं देतो. अनेक कीर्तनामधून आपण उदाहरणं ऐकली असतील. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टे पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिधला. सुदामा नावाचा ब्राह्मण मुठभर पोहे घेऊन गेला आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला त्या पोह्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याचं गाव दिलं. ही कथा आपल्याला सर्वांना माहिती असेल. किती उदाहरणं द्यायची. भाजीचं पान खाल्लं द्रौपदीच्या घरी जाऊन, पांडवांच्या घरी जाऊन, आणि दुर्वासादिक हजारो ऋषींना तृप्त करणे एवढं भोजन परमात्म्यानं प्रदान केलं. बोटभर कपडा द्रौपदीनं भगवंताच्या बोटाला बांधला. शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाच्या नात्यातला, त्याला 3 डोळे होते. आश्चर्य वाटायचं त्यांच्या आईबापाला की याला 3 डोळे कसे. मग काही भविष्यकारांनी असं सांगितलं की तुम्ही येणाऱ्या प्रत्येकाच्या मांडीवर ठेवून त्याला बघा, ज्याच्या मांडीवरती बसल्याच्या नंतर त्याचा 3रा डोळा गळून पडेल त्याच्या हाताने त्याचा मृत्यू होणार आहे म्हणते. मग ते कोणाला त्यांनी सांगितलं नाही असं, म्हणून प्रत्येकाच्या मांडीवर देऊन बघायचे, म्हणजे तपासायचे की हा मारणार आहे का, तो मारणार आहे का. मात्र भगवान श्रीकृष्ण अनपेक्षितपणे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या बाळाला घेतलं, शिशुपालाला घेतलं आणि घेतल्याच्या नंतर त्याचा 3रा डोळा गळून पडला. घाबरले आईबाप. आईबाप घाबरले, म्हणजे कृष्णाच्या हाताने याचं मरण आहे. त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला तू मारू नकोस, विनंती करतो म्हणले. याने किती जरी पाप केले, किती जरी तुला त्रास दिला तरी याला मारू नकोस. मात्र भगवंतानं सांगितलं जे होणार असेल ते होणारच आहे, पण मी तुला एक शब्द देतो म्हणल्या, याचे 100 अपराध मी माफ करेन, पण 100च्या वर गेलं तर मला पर्याय राहणार नाही. चालेल म्हणले. मग आनंदित झालं, म्हणजे 100 अपराधाचे कधी करणार, याचा संबंधच किती येतो याच्याशी. आणि जेव्हा पांडवांच्या सभेमध्ये भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला तेव्हा शिशुपाल कंठारावाना उरडू उरडू सांगू लागला, अरे काय ह्या गवळ्याला तुम्ही प्रथम पूजेचा मान देताय. आणि त्याची पट्टी सुरू झाली. एकावर एक एकावर एक एकावर एक भगवंताचे अपमान करू लागला. सगळेजण म्हणू लागले, कृष्ण तू शांत काय आहेस, अरे काय बोलतोय तुझ्याबद्दल. कृष्णाने सांगितलं 100 अपराध होईपर्यंत क्षमा करणार आहे, मात्र 100च्या वर गेला तर मात्र याला सोडणार नाही. 100 अपराध झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं बस आता बस, याच्या पुढे एक शब्द जर बोलशील तर शिरच्छेद करून टाकेल. मात्र तर ऐकायला तयार नव्हता. बोलायला सुरुवात केली. परमात्म्याने चक्र घेतलं आणि त्याच्या गळ्याला मारलं. ते कुठेतरी जाऊन ऋषीच्या मांडीवर जाऊन पडलं. चक्र पुन्हा हातावर आलं आणि गुप्त झालं तेव्हा परमात्म्याच्या बोटातून रक्त येऊ लागलं. सुभद्रा पण तिथेच होती, भगवान श्रीकृष्णाची बहीण. ती इकडे तिकडे बघू लागली की एखादं फडकं मिळतंय का बोटाला बांधायला. मात्र द्रौपदी सुद्धा तिथे असताना द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जो नवा शालू अंगावरचा तो फाडला आणि बोटभर कपडा भगवंताच्या बोटाला गुंडाळला आणि भगवंताचं रक्त शांत झालं, थांबलं. भगवान श्रीकृष्णाने त्यावेळी द्रौपदीला सांगितलं, तू माझ्यासाठी जो बांधलेला बोटभर कपडा आहे ना, ते तुझं माझ्यावरती ऋण आहे द्रौपदी. योग्य वेळी हे ऋण मी फेडणार आहे. आणि जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली, परमात्म्यानं वस्त्रावतार धारण केला
आणि दुःशासनाला कपडा ओढून ओढून तो थकला, मात्र कपडा थांबला नाही. असा अवतार वस्त्राचा भगवंतानं घेतला. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, असा तो परमात्मा आहे. बोटभर कपडा घेतला आणि कितीतरी मीटरभर कपडा परमात्मा स्वतः झाला. अशा पद्धतीने परमात्म्याचा स्वभाव आहे. आधी काहीतरी घेतो, आधी मोठा घेतल्या, आधी अंतःकरण स्वतःच्या चरणावरती अर्पण करायला लावलं आणि मग त्यांना प्रसाद दिला. मंदिरामध्ये आपण जातो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथला पुजारी असतो, तो आपल्या हातावर काहीतरी प्रसाद देतो आणि आपण तो देवाचा प्रसाद म्हणून खातो. तो देवाचा प्रसाद तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत आपण देवाला काहीतरी पहिले अर्पण करत नाही. काहीही अर्पण करा, काहीही अर्पण करा. शास्त्र आम्हाला असं सांगताय, रिक्त पाणीर्न पश्चेत देवराज्ञो गुरुहू. रिकाम्या हातानं देवाला कधी दर्शन करायचं नाही. देवाचं, राजाचं दर्शन रिकाम्या हातानं कधी करायचं नाही आणि गुरुचं दर्शन कधी रिकाम्या हातानं करायचं नाही. काही ना काहीतरी जी आपली ऐपत असेल ते अर्पण करायचं. भगवंतानं तर सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त्युपरतुमश्नामी प्रयतात्मनः. पान असेल, फूल असेल, फळ असेल, पाणी असेल, मला अर्पण करा. मोठ्या श्रद्धेनं मी प्राशन करेन, स्वीकारेन. काही जण म्हणतील, अहो आमच्याकडे पाणी पण नाही, काय करायचं? भगवंताने पुढच्या श्लोकात सांगितलं, यत करोषि यदश्नासि यत जुहोषि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. यत करोषि, जे काही करशील ते मला अर्पण कर. जे काही खाशील ते मला अर्पण कर. यत जुहोषि, ज्याचं हवन करशील मला अर्पण कर. ज्याचं कशाचं दान करशील ते मला अर्पण कर. म्हणून आपल्याकडे बघा, सगळं झाल्यानंतर ब्राह्मण काय म्हणतात, तत्सत्कृष्णार्पणमस्तु. सगळं झाल्यानंतर हे सगळं आम्ही केलंय, मात्र जे काही आम्ही केलंय हे आम्ही कृष्णार्पण करतो. कृष्णार्पण केल्याच्या नंतर परमात्म्याला कळतं की याने जी केलेली क्रिया आहे, यानं जे काही आध्यात्मिक कार्य केलंय हे मला अर्पण केलेलं आहे. आणि मग आनंदित होऊन तो त्याच्या मोबदला आपल्याला देत असतो. म्हणून रिकाम्या हाताने कधी देवाकडे जायचं नाही, कारण देवानं आपली उत्पत्ती केलेली आहे. रिकाम्या हाताने कधी राजाकडे जायचं नाही, कारण राजा कधी कोपेल सांगता येत नाही. काहीतरी आपण जर त्याला दिलं तर ती आठवण तो ठेवेल की यानं आपल्याला काहीतरी दिलं होतं. तुम्ही म्हणाला आता राजे कुठे आहेत? आत्ताचे नेते म्हणजे आत्ताचे राजे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांच्याकडे जाताना सुद्धा रिकाम्या हातानं उगाच कागद घेऊन जायचं, साहेब आमचं हे काम करा, नाही. काहीतरी त्यांचा सन्मान करा, काहीतरी त्यांना द्या. म्हणून देण्याची पद्धत तेव्हापासून, बरं का. आणि गुरु, कारण मी कोण आहे याचं ज्ञान त्यांनी आम्हाला करून दिलंय, याच्या भानावर त्यांनी आम्हाला आणलंय. म्हणून सद्गुरूंना सुद्धा कधी रिकाम्या हातानं त्यांचं दर्शन करायचं नाही. या 3 जणांकडे दर्शन घेताना काहीतरी द्यायचं. म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर काहीतरी ठेवायचं, आणि नाही ठेवलं तर तिथून प्राप्त झालेला प्रसाद हा भगवंताचा प्रसाद नाही, तर तो पुजाऱ्याचा प्रसाद आहे, लक्षात ठेवा. म्हणून काही ना काहीतरी तिथे अर्पण करावं. म्हणून भगवंताच्या चरणावरती अंतःकरण अर्पण केलं आणि त्याचा मोबदला म्हणून परमात्म्यानं प्रसाद दिला. आणि तेच सांगतात महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणावर, दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ आम्हाला प्रसाद देतोय. प्रसाद का देतोय? कारण आधी त्याच्या चरणावरती आपण आमच्या मोठा अर्थात अंतःकरण अर्पण केलेला आहे. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. बर, प्रसाद फक्त पंढरीनाथ देतो का? नाही. एक तर परमात्मा आपल्याला प्रसाद देतो, नाही तर संत आपल्याला प्रसाद देतात. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ आम्हाला प्रसाद देतोय. प्रसाद का देतोय? कारण आधी त्याच्या चरणावरती आपण आमच्या मोठा अर्थात अंतःकरण अर्पण केलेला आहे. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. बर, प्रसाद फक्त पंढरीनाथ देतो का? नाही. एक तर परमात्मा आपल्याला प्रसाद देतो, नाही तर संत आपल्याला प्रसाद देतात.
मुदा घेऊन या करी पेंड्या वाटितो शिदोरी. हातामध्ये मुदा म्हणजे घास घेऊन पेंड्या सुद्धा आम्हाला शिदोरी देतोय, म्हणजे प्रत्येकाला खाण्यासाठी आपल्या आपल्या गोष्टी तो देतो, एकत्रित केलेल्या आहेत. त्यामुळे भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास महाराजांनी सांगितलं हे सगळं होत असताना मी मात्र तिथं गीत गात बसलो होतो आणि तो प्रसाद मलाही प्राप्त झाला. अर्थात ज्यावेळी हा काला होतोय त्यावेळी काला प्राप्त व्हावा याच्यासाठी काल्याची या आसे देव जळी झाले मासे देव विसरती देह भाव आपुला. काल्याचा प्रसाद हा फक्त भगवंताच्या भक्तांना प्राप्त होतो. देवादिकांनाही तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठामध्ये सुद्धा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा काला वैकुंठामध्ये सुद्धा प्राप्त होत नाही. इंद्र चंद्राधिक देव सुद्धा ज्याच्या प्राप्तीसाठी माशांचं रूप घेऊन नदीमध्ये आले तो परमात्म्यानं प्रसाद त्यांना माशाच्या रूपामध्ये सुद्धा खाऊ दिला नाही, कारण जो परमात्म्याचा भक्त आहे त्याला फक्त काल्याचा प्रसाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे असा अलौकिक काला जो सहज उपलब्ध देवानाही होत नाही तो संत महात्म्यांच्या कृपेमुळे तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय. मात्र आपण कर्मदरिद्री आहोत. आम्हाला प्रत्येक सप्ताहाच्या अंती काल्याचा प्रसाद मिळतोय, मिळू शकतो, पण लोकांना वाटतं हे काय करायचं, या हंडीतलं घेऊन काय करायचं, एक एक दाणं काय करायचं, आणि मुरमुरे तर आहेत त्याच्यामध्ये दही तर आहे, अजून काय. याच्याकडे त्या दृष्टीनं बघू नका. या प्रसादाकडे भगवंताचा प्रसाद म्हणून बघा. वाटणाऱ्याला आपण कृष्ण म्हणून पहा. निश्चितपणे आपल्याला त्या प्रसादाचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र लोकांना असं वाटतं असतं काहीतरी दही अंडी असते फोडायची, त्याच्यामध्ये काहीतरी कालवतात, जाऊ द्या, कुठं त्याच्यासाठी रांगेत उभं राहतात, कुठं थांबतात, चला घरी, तोपर्यंत नाही. संत महात्म्याने हा काला आम्हाला उपलब्ध करून दिलाय जो देवाधिकांना दुर्लभ आहे, तो संतांनी आम्हाला उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे आम्ही जर का आम्ही त्या काल्याच्या कीर्तनालाही येतोय, आम्ही 2 तास थांबतोय, मात्र कीर्तन झाल्यानंतर काला न घेता जात असू तर फल प्राप्त होणार नाही. त्यामुळे ह्या काल्याचं महत्व असं आहे. आणि म्हणून भानुदास महाराजांनी आम्हाला सांगितलंय की भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. आता जो काला आहे हा दही लाहीचा काला आहे. काल्याचे काही प्रकार संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. दही लाहीचा काला, आता काही काले बाकी काला नामाचा पण काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने किंवा अनंत नामाचा हा काला, पुराणे म्हणती पाहू चला. दही लाहीचा काला आहे, भगवंताच्या नामाचा काला आहे आणि अभेदाचा काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेदाचा देखील काला आपल्याला प्राप्त आहे. मात्र ना अभेदाचा काला प्राप्त करण्याची आमची पात्रता आहे, ना नामाचा काला घेण्याचा विचार मात्र आपण करू शकतो. मात्र या 2 काल्याचे आपण अधिकारी जर नसोत तर किमान या दही लाहीच्या काल्याचे तरी आपण अधिकारी आहोतच, कारण आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेहामध्ये आलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याला या काल्याचा प्रसाद प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून भानुदास महाराजांनी या प्रसंगाचं वर्णन करून सांगितलंय. अभंगाचं चिंतन थोडक्यात झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा विचार होईल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Mubarak Kumar
बरोबर कुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हाय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हाय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हाय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हाय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 हे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार 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 कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई सोडियेल्या मोठा अजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. आयोजकांना एक विनंती करतो की त्यांनी काल्याला माझ्यासारखाच कीर्तनकार बोलवत जा, म्हणजे हार पेलते, बाकी काही नाही. एखादा लुकडा सुकडा बोलवला तर दबून जायचा. असं आपल्या सुरेगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 32वे वर्ष आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. जास्त संप्रदायाच्या संबंधाने बोलण्याची गरज नाही, 32 वर्षांचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे काय आहे, कोणाला रामायण माहिती नाही, कोणाला महाभारत माहिती नाही, कोणाला भागवत माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे. स्थूल मानानं रामायण कोणाला माहिती नाही. दशरथ राजा होता, त्याच्या 3 राण्या, त्यांना 4 मुलं झाली, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, सीतेशी लग्न झालं, सीतेचं अपहरण झालं, जटायूला मारण्यात आलं रावणाच्या माध्यमातून, बालीला भगवंतानं मारलं, रावणाचा वध केला आणि राज्यावरती आरूढ झाला. कोणाला माहिती नाही सांगा रामायण? सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही तेच रामायण 7-7 दिवस 5-5 दिवस श्रवण करतो. अहो तसं बघितलं तर एका श्लोकामध्ये रामायणही संपतंय, भागवतही संपतंय. आदौ राम तपोवनादिगमन महत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दि रामायणम. संपलं एका श्लोकात रामायण. आदौ देवकी देवगर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादिहननम कुंती सुतापालनम एतद्भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. संपलं. भगवान श्रीकृष्णाच्या लीलाही संपल्या, मात्र त्याच गोष्टी आम्ही ऐकतोय, मात्र श्रवण कराव्याशा वाटतात. कारण परमात्मा त्याची प्रत्येक क्रिया ही लीला आहे आणि ही लीला प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्या लीलांचं वर्णन करू. विठ्ठल अवतार कार्यापासून म्हणजे गोकुळामध्ये जेव्हा प्रकट झाला तेव्हापासून चा विचार करणं अपेक्षित आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. परमात्मा हळूहळू मोठा होऊ लागला, रांगू लागला. रांगता रांगता यमलार्जुनाचा त्याने उद्धार केला. यमलार्जुनाचे वृक्ष म्हणजे आधीचे सुग्रीव आणि मणिग्रीव नावाचे कुबेराची 2 मुलं
देवर्षी नारदांच्या शापानं ज्यांना वृक्षत्व प्राप्त झालेलं होतं, वृक्षयोनी प्राप्त झाली होती, उशाप दिला भगवान श्रीकृष्णाचा अवतार जेव्हा होईल तेव्हा तुमचा उद्धार होईल. त्याप्रमाणे परमात्मा रांगत रांगत गेला. ज्याप्रमाणे रस्त्यामध्ये आपण जात असताना काही गायी म्हशी येत असतात बघा, त्याच्यातल्या काही गायी आणि म्हशींच्या गळ्यामध्ये एक लाकडाचं ओढका बांधलेला असतो, जाड लाकूड बांधलेलं असतं. त्यांना ओढाळ असं म्हणतात. गायीच्या गळ्यामध्ये बांधलं तर त्यांना काय म्हणतात? ओढाळ गाय म्हणतात. ओढाळ गाय म्हणजे काय? कुठेही कधीही तोंड मारणार, कधी इकडं जायचं, याच्या शेतात तर थोडं खाऊन यायचं, कधी तिकडं जायचं, सरळ सरळ चालावं याच्यासाठी मालकानं त्यांच्या गळ्यामध्ये लोढणं बांधलेलं असतं, कारण इतरत्र कुठे जाऊ नये म्हणून. परमात्मा रांगू लागला, इकडे तिकडे जाऊ लागला, म्हणून यशोदा मातेनं त्याच्या गळ्यामध्ये लोढणं बांधलं आणि ते लोढणं घेऊन परमात्मा पुढे गेले आणि यमलार्जुनाचा उद्धार केला. परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. अर्थात 6व्या दिवशीच पुतना मावशीचा वध परमात्म्यानं केला. काय भाग्य असेल त्या पुतनेचं सुद्धा की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं तिचं स्तनपान करावं, म्हणजे जेणेकरून तो तिचा मुलगाच वाटावा. मात्र ही कथा इथपर्यंत मर्यादित नाही आहे. चित्रलेखा मला असं आठवत आहे की बळीराजाची बहीण जेव्हा बलिराजाचा यज्ञ सुरू होता आणि वामन भगवान त्या ठिकाणी आले बटूच्या रूपामध्ये, तेव्हा आल्याच्या नंतर तिला असं वाटू लागलं की असा जर माझा मुलगा असेल तर किती चांगलं होईल. कुमारिका होती, पण त्या कुमारिकेला पान्हा फुटला आणि भगवंताचं लक्ष, वामन देवाचं लक्ष गेलं आणि त्यांनी सांगितलं, इशाऱ्याने सांगितलं की या जन्मात तुझी इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही, पण कुठल्या तरी जन्मामध्ये तुझी ही इच्छा पूर्ण करेल. आणि तीच पुतणीच्या रूपामध्ये जन्माला आली आणि भगवान श्रीकृष्णाचं स्तनपान, भगवान श्रीकृष्णानं तिचं स्तनपान केलं, अशी ती कथा आपल्याला ऐकायला मिळते. म्हणून परमात्मा हळूहळू मोठा होऊ लागला. जसा मोठा होऊ लागला तसा खोडकर होऊ लागला. गोपिका निघाल्या, मथुरेला निघाल्या की त्यांनी गोपिकांना रोकायचं, आपल्या मित्रांना बरोबर घ्यायचं, थांबवायचं. एकतर लांबून दगड मारायचा आणि हंडा फोडून टाकायचा. एक खालचा फुटला की वरचे सगळे फुटणार आणि सगळं नुकसान. अर्थात नुकसान करणं ही भगवंताची भूमिका नव्हती. मात्र आमच्याकडचं लोणी, तूप वगैरे सगळ्या चांगल्या गोष्टी मथुरेमध्ये जातात, तिथली मंडळी धष्टपुष्ट होतात आणि आमच्यावर राज्य करतात, हे भगवंताला अमान्य होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण धष्टपुष्ट झालं पाहिजे. मग धष्टपुष्ट होण्यासाठी काय? मित्र म्हणायचे, तू तर राजाचा मुलगा आहे, 9 लक्ष गायी आहेत, आमच्याकडे थोड्या गायी आहेत, त्याच्यावर ते जे काही आम्हाला येतं त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. मग भगवंतानं सांगितलं, असं जमणार नाही, तुम्ही माझ्या बरोबर चला, माझ्यासारखे धष्टपुष्ट व्हा. आणि मग परमात्म्यानं हे आडवा आणि जिरवा हे सुरू केलं तेव्हापासून. गोपिका सुद्धा भगवान श्रीकृष्णाकडे आकृष्ट झालेल्या होत्या. पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी. परमात्म्याचं रूपच असं आहे की बघितल्याच्या नंतर प्रत्येक जण आकर्षित होणार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रोळे माळ कंठी वैजयंती, कासे सोनसळा पांघरे पाठोळा, घननिळ सावळा बाह्य अशा पद्धतीनं वर्णन आलेलं आहे. तुझी येणी ढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमलनयन हास्य वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलुनी झाली वेडी, मदन पोटा आले बापुडे, तेथे कुणीकडे इंद्रचंद्र सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा. असं अनेक प्रकारे संत महात्म्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. तो परमात्मा एवढा सुंदर आहे आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर बघतच राहावं वाटावं अशा पद्धतीनं त्याचं श्री विग्रह त्याचा आहे, त्याची मूर्ती आहे. आणि त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी सगळ्या गोपिका येत असत. आणि भगवंतानं आपल्याकडे चोरी करावी ही भावना अनेक गोपिकांची असायची. त्यांना असं वाटायचं की आपल्याकडे भगवान त्या निमित्तानं येईल. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, कोणी स्वतंत्र. म्हणजे काय? जी सध्या सूनही नाही आणि कोणाची लेकही राहिलेली नाही, म्हणजे जी सासू झाली आहे, अशाही काही जणींना प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतंत्र भाव आहे. आता कृष्णाला काही लोकांनी वेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे. कृष्ण म्हटल्यानंतर राधा, मग त्या राधेच्या डोक्यावर खांद्यावर डोकं ठेवायचं, राधेने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायचं आणि गप्पा मारायच्या आणि त्या झुल्यावरती बसायचं. हे सगळं खोटं आहे. ऐका, हे सगळं खोटं आहे. ते स्टेटसला वगैरे बरेच जण ठेवतात ना, कृष्ण असा म्हणतो, असं काही बोलत नाही कृष्ण. कृष्णानं फक्त 2च ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे. पहिलं म्हणजे अर्जुनाला उपदेश करताना समरांगणावरती गीता सांगितली
आणि स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी उद्धवाला उद्धव गीत सांगितलं, जे श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णानं जो अर्जुनाला केलेला उपदेश आहे त्याची मराठीतली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला केलेला उपदेश त्याची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. या दोनच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान प्रकर्षानं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे सगळे कपोलकल्पित कथा आहेत. दोघ जण समवयस्क दाखवतात. कृष्ण आणि राधा समवयस्क असं नव्हतं. साधारणतः भगवान श्रीकृष्ण जेव्हा 5-6 वर्षांचे असतील तेव्हा राधिकेचं लग्न अनय बरोबर झालेलं होतं असं आपल्या संतांनी तसं वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि साधारणतः त्या काळामध्ये राधिकेचं वय 18-20 असावं एवढा फरक दोघांच्या मध्ये होता. मात्र सांगताना काही सांगितलं जातं, दाखवताना काहीतरी दाखवलं जातं, कारण त्याशिवाय लोक पाहणार नाहीत. आणि म्हणून ही भूमिका, ही मानसिकता लोकांची ओळखल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून परमात्मा जो आहे हा खोड्या करू लागला. मग प्रत्येकाला असं वाटायचं की त्या निमित्तानं भगवान माझ्या घरी येईल, त्या निमित्तानं मला त्याचं मुखावलोकन करता येईल. आणि म्हणून गोपिका जेव्हा निघायच्या, जेव्हा मथुरेला निघायच्या, तेव्हा त्या ठिकाणी भगवंत अडवायचा. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी, ते देखुनी जगदीश धावला गोप घेऊनी वेगी. कन्हैया सरसर परता नको आरुता येऊ, तुझा संग झाली मग मी घरा कैसी जाऊ. आम्ही बहुजणी एकला तू शारंग पाणी, दिसशी येथे हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे. हृदयामध्ये त्या परमात्म्याला ठेवून ते सांगतात आम्हाला जाऊ दे, मथुरेला जायचंय, आम्हाला आमच्या ह्या सगळ्या गोष्टी विकायच्यात, विकू दे, त्याच्याशिवाय आमचा उदरनिर्वाह चालणार नाही आणि आम्हाला मथुरेला जाऊ दे, अशी विनंती सगळ्या गोपिका करायच्या. आणि परमात्म्याला कधी दया आली तर म्हणायचं जा आज सोडलं तुम्हाला. आणि त्या गेल्याच्या नंतर त्या घागरीवरती घागरी ठेवलेल्या असायच्या, मडक्यावरती मडकी ठेवलेली असायची. आणि गल्ली बोळामध्ये फिरत 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 दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या म्हणण्याच्या ऐवजी गोविंदू घ्या, कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. आणि मथुरेचे लोक हसायचे, अरे तूप घ्या, दही घ्या, लोणी घ्या म्हणण्याच्या ऐवजी कृष्ण घ्या, कान्हा घ्या, गोपाळ घ्याच म्हणू लागले. गवळणी कसे वेड लाविले कान्हा गोवळिया. कृष्णाने या सगळ्यांना वेड लावून टाकलंय, अशा पद्धतीची भावना ही त्या मथुरेतल्या लोकांची असायची. आणि वापस येताना सुद्धा मनामध्ये कृष्णाचाच विचार, घरचा रस्ता विसरून जायच्या. मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. गोरस बेचने आए हाट, बेचन आए हाट, गोरस बेचने आए हाट, गोरस बेचन आए हाट. कान्हा रे मन मोहन लाल, 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 कान्हा रे मन मोहन लाल. मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचने आए हाट. शहरामध्ये मी गाईचं दूध विकण्यासाठी आले आणि वापस जाताना घरचा रस्ताच विसरून गेले. मैं भूली घर जानी बाट, अशी अवस्था परमात्म्यानं करून टाकली. आणि तो परमात्मा जेव्हा या गोपिका घरी यायच्या तेव्हा कधी कधी बाजाराला निघण्याच्या आधी त्यांच्या घरावरती डल्ला मारायचा. बरं, काय डल्ला मारायचा हा शब्द कदाचित काही लोकांना चुकीचा वाटेल, मात्र ही सत्य परिस्थिती आहे. परमात्म्यानं असंच करावं. आजच्या भाषेमध्ये मी नेहमी सांगतो की प्रिप्लॅन्ड रॉबरी ज्याला आपण म्हणू शकतो आजच्या भाषेत, म्हणजे रेकी करायला पाठवायचं. रेकी म्हणजे काय, कोण घरामध्ये कोण कोण आहे, कोण कोण नाही, कोण किती वाजता येतं, कोण किती वाजता जातं, घराला कुलूप लावलेलं असतं का कडी लावलेली असते, किल्ली चपलेच्या स्टँड मध्ये ठेवली असते का अजून का अजून कुठे ठेवलेली असते, हे सगळं लक्ष केंद्रित करायचं आणि भगवंताकडे यायचं आणि सगळं रिपोर्ट कार्ड सबमिट करायचं. म्हणायचं हे देवा हे असं असं आहे. मग भगवंतांना सांगायचं हा आज या गोपिकेकडे जायचं. आणि मग परमात्म्यानं आपल्या मित्रांना सवंगड्यांना सगळ्यांना घ्यायचं आणि चोरी कशी करायची हे शिकवायचं. मग कोणाच्या हातामध्ये काट्या द्यायच्या, काटेरी झुडूप, कोणाच्या हातामध्ये गोट्या द्यायच्या,
कोणाच्या हातामध्ये वस्त्रगाळ केलेली माती द्यायची आणि परमात्म्यानं सांगायचं, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, शांततेत चला, आपल्याला चोरी करायची आहे. आणि मग मित्रांनी विचारलं, हे कशासाठी आम्हाला दिलंस? भगवंताने सांगायचं, आपण दारातून जायचं नाही म्हणले, आपण खिडकीतून प्रवेश करायचा. खिडकीतून आतमध्ये सगळ्यांनी जायचं आणि आपला आपला जो काही वाटा आहे तो घेऊन निघायचं. पण हे करत असताना यदा कदाचित आपला अंदाज चुकला आणि एखादी गोपिका घरामध्ये प्रवेश करती झाली, तिचं पहिलं लक्ष कुठं असणार आहे? वर लटकलेल्या त्या हंड्याकडे असणार आहे. बस तिचं लक्ष वर असणार. दार उघडल्यानंतर काटे पसरून ठेवायचे. ती हंड्याकडे धाव घेईल, आपल्याला मारायला पकडायला पळेल. तेवढ्यात तिच्या पायात काटे घुसतील, जागेवर बसेल, काटा काढेपर्यंत आपण खिडकीतून पुन्हा पळून जायचं. दुसऱ्याने विचारलं, हे ठीक आहे, पण जर ती आली तर पुढं तरी पण हे गोट्या कशासाठी फेकायच्या? घसरून पडेल उठेपर्यंत राहिलेल्यांनी पळून जायचं. त्याने विचारलं, ही माती? त्याच्यावरही ती पुढे आली की शेवटचा पर्याय डोळ्यात माती फेकायची आणि पळून जायचं. मग दाराने पळणं होईना का अजून कुठनं पळणं होईल? अशा पद्धतीनं भगवंतानं चोऱ्या करायच्या आणि सगळ्या आपल्या सवंगड्यांना स्वतःही खायचं आणि इतरांना द्यायचं. मात्र इतरांना देण्यामध्ये भगवंताची जास्त प्रवृत्ती असल्यामुळे बाकीच्यांना असं वाटायचं, कृष्ण तरी कुठे खातो, आम्हालाच तर देतो, पण आमच्यासाठी तो किती त्रास सहन करतो, असं बाकीच्या मित्रांना वाटायचं. अशा पद्धतीनं मित्रांची भावना व्हावी याच्यासाठी सुद्धा मित्रांनं हुशारीनं वागलं पाहिजे बरं का, ज्याला पुढे जायचंय त्यांनी. बर झालं. आता इथे जशा जशा गवळणींच्या घरी या फेऱ्या वाढू लागल्या, चोऱ्या होऊ लागल्या, तशा तशा यशोदा मातेकडे त्याची गारहाणे सुद्धा येऊ लागले. मग गारहाणे एखाद्या गवळणीनं केली की भगवंताने लक्षात ठेवायचं, आणि तू गारहाणे केलेस, तुझी फजिती करतो. आणि प्रत्येकीची काही ना काहीतरी वेगवेगळ्या कारणानं फजिती करायची, असं परमात्म्यानं सुरू केलं. एकीनं त्रास दिला. भगवंत रात्री घरी गेला, नवरा बायको मंचकावरती झोपलेले होते, दोघांच्या मध्ये मुंगूस सोडून दिलं. आता ते मुंगूस, त्याला जायला रस्ताच नाही. मग ते कधी हिच्या अंगावरून जाण्याचा प्रयत्न करू लागलं, कधी त्याच्या अंगावरून जाण्याचा प्रयत्न करू लागलं. नवऱ्याला वाटू लागलं बायको गुदगुल्या करते, बायकोला वाटतं नवऱ्या गुदगुल्या करतो, आणि त्या दोघांची रात्री भांडणं लागेल. बस भगवंतानं अशा छोट्या छोट्या खोड्या करायचा आणि निघून यायचं, भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. झालं. अहो तसंही बघितलं तर त्यांनी कौरव पांडवांमध्ये जे भांडणं लागले ते सोडवण्याच्या ऐवजी वाढवलेच की. मग परमात्म्याचं गोकुळातलंच चरित्र का? कारण गोकुळातल्या चरित्रामध्ये त्याच्या संबंधाने भक्तिभाव वाढू शकतो. कदाचित काही बुद्धिवादी म्हणतील की या कृष्णाला का तुम्ही देव मानता, त्यांनी तर या दोन भावाभावांमध्ये भांडणं लावून दिली. पृथ्वीचा भार हलका करणं हा परमात्म्याचा उद्देश होता, म्हणून या सगळ्या गोष्टी भगवंतानं केलेल्या आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. मात्र आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत, त्या गोष्टी कळत नाहीत, आणि ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्याच्यावरती बोलण्याची फार हौस आपल्याला असते. चहाच्या टपरीवरती बसलेला असतो, म्हणतो पंतप्रधानांनी असं करायला नव्हतं पाहिजे, असं करायला पाहिजे. आपली काय अवस्था आहे, आपण कोणाबद्दल बोलतोय? जर आपल्याला एवढं कळत असलं असतं तर आपण त्यांच्या जागेवर गेलो असतो, पण हे कळत नाही लोकांना, म्हणून लोक काही पण बोलतात. दुसरी गवळण आली, भगवंताने सांगितली हिची पण आता चांगली जिरवावी लागेल. झालं. नवरा बायको पलंगावरती झोपले होते, नवऱ्याचं तोंड बायकोकडे, बायकोची पाठ नवऱ्याकडे, आणि भगवंतानं याच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ मारून टाकली. रात्रीतून गाठ मारून टाकली. आता गाठ मारली, सकाळ झाली, पहाट झाली. पहाट झाल्यामुळे ती आपली उठली. तिला काय माहिती हे काय सगळं झालं. ती आपली उठली, जसा झटक्यात उठली तसा हाही झटक्यात उठला. कारण केस ओढल्या गेले दाढीचे. शिव्या घालू लागला. कळत नाही माझ्या दाढीचे केस ओढल्या गेले. आरडाओरडा सुरू झाला. सासू सासरे उठले, काय चालू आहे काय माहिती म्हणले यांचं सकाळी सकाळी. पण तरी सुद्धा म्हणले थांबा. गाठ सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. गाठ काही सुटेना. इथे सडा नाही, सारवण नाही, रांगोळी नाही, कारण पूर्वीच्या स्त्रिया लवकर उठायच्या. पूर्वीच्या लवकर उठायच्या. सासूना दार वाजवलं. दार उघडावं लागलं. कोणी उघडलं? दोघांनी. दार उघडलं दोघांनी. म्हणजे काय झालं माहिती नाही, गाठ सोडवण्याचा प्रयत्न केला. गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सोसू धिंगाणा. आता ते सगळं आरडाओरडा सुरू झाला, धावपळ सुरू झाली. तर शेजारचे जमा झाले. काय झालं. मग कोणीतरी गाठ सोडवण्याचा प्रयत्न, मग कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न, मग कोणीतरी म्हणले हे होत नाही ना, एक काम करा, कापून टाका म्हणले. कापण्याचा प्रयत्न केला, कापले जाईना. दुसरा एक आला, म्हणला कापले जात नाही, एक काम करा, आग लावून टाका म्हणले.
लोकांना फार सोपं आहे महाराज. मी नेहमी सांगतो, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, माझी विडी पेटली पाहिजे, अशी काही माणसं असतात. मात्र परिस्थिती अशी झाली, नयनं छिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अशी अवस्था त्या दाढी आणि विणीच्या गाठीची झाली. आता काय करावं? कोणी केलं असेल? कोणी तर म्हणलं कृष्णाचं काम आहे, बोलवा त्याला. कृष्णाकडे निरोप गेला, असं असं झालंय, तुला बोलवलंय. भगवंतानं सांगितलं, ज्याला गरज असेल त्याने आपल्याकडे यायचं, आपण कुठं जात नसतो. आता काय झालं? आता यांना तिकडे जावं लागलं, कारण दाढीची आणि वेणीची गाठ सोडवणच आहे, नाही तर दोघं किती दिवस जवळ बसते. पुढे कोण आणि मागे कोण? ती पुढे हा मागे बैल तिच्या. मी नेहमी सांगतो, पूर्वीचा काळ असा होता की नवरा बायकोने कधी बरोबर चालायचं नसतं, बरं का. आता चालतात, बायका नवऱ्याच्या पुढे चालतात, हा भाग निराळा आहे. पण पूर्वीचा काळ असा होता की स्त्रीनं म्हणजे पत्नीनं पतीच्या किमान एक पाऊल मागं चाललं पाहिजे. तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना बघा, जिथे विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केलेली असते, रुक्मिणी मातेचं स्थापना थोडी मागे केलेली असते परमात्म्यापेक्षा. ही पद्धत आहे. म्हणजे स्त्रीनं पत्नीनं पतीच्या मागे चालावं. आता हा मागे ही पुढे, तू का म्हणे हसे जन, हसू लागले लोक. सगळी दिंडी निघाली, सगळं गाव हसू लागलं. भगवान श्रीकृष्णाकडे गेले, म्हणले कृष्ण हे सोडो. कृष्णाने हळूच तिला विचारलं, आता करशील का गाराणे? म्हणले अजिबात करणार नाही. म्हणले फार फजिती केलीस, म्हणले तू रोज माझ्याकडे चोरी कर बाबा, मी काय असं काही तुला बोलणार नाही. काळ मात्र गाठ सोडून टाक. भगवंतानं कृपादृष्टीनं बघितलं आणि ती गाठ सुटली. मी नेहमी सांगतो, आपल्या जीवनातली जी गाठ आहे, आपल्या संसारातली जी गाठ आहे, एकतर परमात्मा सोडू शकतो, नाही तर संत सोडवू शकतात. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी, आणि ती गाठ परमात्म्यानं सोडली. अशा पद्धतीनं कोणी जरी भगवंताचं गारहण करण्यासाठी आलं तर भगवान त्याची झिरवल्याशिवाय राहत नसायचा. एक मात्र गवळण फारच वैतागली आणि यशोदेकडे आली. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळवणी गवळणी यशोदेची सांगती गारहाणी. सगळ्या गवळणी आल्या, वैतागलेल्या, त्यातली एक जास्त वैतागली. म्हणले बस आता परिसीमा झाली, किती सहन करायचं? तुझ्या मुलाचं त्रास किती सहन करायचा? राजाचा मुलगा आहे म्हणून काही सहन करायचं? आम्ही गाई चारतो, त्यांना घरी आल्यानंतर पाणी वगैरे पाजतो, अंग कुरवाळण करतो, धार काढतो, दूध तापवतो, विरजण लावतो, घुसळण करतो, लोणी काढतो, एवढे सगळे कष्ट करतो. तुझा मुलगा एका झटक्यात सगळ्याचा नाश करून टाकतो. बस आता चाललो आम्ही. निघाले. नवऱ्याला म्हटले घ्या आपलं सगळं सामान. त्याने आपलं ते बैलगाडीवर टाकलं. निघाले. म्हणले चला मथुरेला जाऊ आपण. निघाले मथुरेला. भगवान विचार करू लागला, ही अशी पहिली एक की जी फार वैतागली आणि इथून निघून चालली. एक अशी जर निघून गेली तर तिच्या मागे बाकी सुद्धा निघून जातील. त्यामुळे पहिल्याच जाणाऱ्याला थांबवायचं, नाही तर सगळ्याला घेऊन जात असतो, बरं का. विचार केला कसं थांबवायचं. मायेचं पांघरून घातलं आणि तिला तहान लागली. हंडाभर पाणी पिली आणि नवऱ्याला म्हटलं अजून पाणी पाहिजे. नवरा विचार करू लागला, म्हटलं हिच्या पोटात काय राक्षस वगैरे शिरला का? हंडाभर पाणी कोणी पित असतं का? म्हणले बरं एवढं झालं, अजून पाणी पाहिजे. आता कुठून पाणी आणायचं? तर हंडा घेतला, निघाला पाण्याच्या शोधात. त्याने बैलगाडी बाजूला लावली. भगवान श्रीकृष्ण तिच्या नवऱ्याच्या रूपात तिथं आले आणि म्हणले हे घे पाणी. त्याला तिने थोडं पाणी पिलं, माया हटवली, पोट भरलं आणि निघाला परमात्मा. पाणी पिता पिता भगवंतानं काय केलं, ती बैलगाडी पुन्हा गोकुळाकडे वळवली. तिला काही लक्षात नाही. आणि भगवान श्रीकृष्ण तिच्या नवऱ्याच्या रूपातला तिला सांगू लागलं, म्हणलं हे बघ, आपल्याला आता ज्या गावात जायचंय ते गाव साधन आहे. इथं एकसारखी दिसणारी भरपूर माणसं येतील. कोणी जर तुला म्हणलं की मी तुझा नवरा आहे, ऐकू नको, नाही तर गडबडीत पडशील. म्हणले पंचायत होईल तुझी. चालेल 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 म्हटले. आता तो खरा नवरा आहे, तो पाणी घेऊन आला आणि म्हणलं माझी बैलगाडी कोण चालू लागलं. बघितलं तर आपल्यासारखाच माणूस बसलेला. म्हणलं हा कसं काय इथे? त्यालाच प्रश्न पडला, मी खरा का हा खरा? म्हणलं कोण आहेस तू? कृष्णाने सांगितले पती आहे. तू कोण आहेस? म्हणले मी हिचा नवरा आहे. म्हणले भगवंताने सांगितलं बघ, तुला म्हणलं होतं ना एकसारखे माणसं येतील, तूच सांग. म्हणले कोण आहे? तिने सांगितलं हा माझा खरा नवरा आहे. बस आता खरा परेशान झाला. काय करावं? भगवंताला ओढलं खाली, सुरू झाली मारामारी.
आता मारामारी सुरू झाली, भगवान कुठे थांबणार आहे? तिसरं रूप धारण केलं आणि पुन्हा तिच्या जवळ जाऊन पुन्हा तिकडे निघाला. हे म्हणलं अरे आपल्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तिसऱ्याला ओढलं, चौथं रूप धारण केलं, निघाले. असं करता करता गोकुळामध्ये जाताना दोघंच शिल्लक राहिले, एक खरा नवरा आणि एक भगवान श्रीकृष्ण जो तिच्या नवऱ्याच्या रूपात होता. गेला नंदराजाकडे गेला आणि नंदराजाला सांगितलं, म्हणजे मी माझी बायको आहे पण हा तोतया नवरा आहे म्हणले हिचा, मी खरा नवरा आहे, काहीतरी मला न्याय द्या. मोठं खड्ड खोदलं, मोठंच्या मोठं खड्ड, एखाद्या सामान्य माणसाला ते पार करता येणार नाही एवढं मोठं खड्ड खोदलं आणि सांगितलं जो या टोकापासून त्या टोकापर्यंत उडी मारेल तो हिचा खरा नवरा. भगवान श्रीकृष्णाला वाटलं चला आपण सेफ झोन मध्ये, इकडून उडी मारली आणि पलीकडे जाऊन थांबला. आता जो खरा नवरा आहे त्यांनी ते खड्डाची खोली लांबी बघितली, म्हणलं आपल्या बाप जन्मात हे शक्य नाही म्हणले. गेली बायकोही गेली आणि सामानही गेलं. चला तरी पण प्रयत्नांती परमेश्वर. गेला मागे त्या फास्ट बॉलर सारखं पळत 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 तिथपर्यंत यायचं. आलं की म्हणायचं नाही 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 आपल्याला नाही मारता येणार. पुन्हा मागे जायचं, पुन्हा तेवढ्याच जोरात पळत यायचं. जवळ आलं की म्हणायचं नाही आपल्याला नाही. शेवटी त्याने असा विचार केला, सिर सलामत तो पगडी 50. जिवंत राहिलं तर अजून एखादी बायको करू, अजून संसार थाटू, काय करायचं म्हणले. त्याने सांगितलं नंदराजाला, हे काही शक्य नाही म्हणले मला. नंदराजाने सांगितलं तुला नाही शक्य, अजिबात शक्य नाही. नंदराजाने सांगितलं हाच हिचा खरा नवरा. विठ्ठल विठ्ठल. कथा भरपूर सांगण्यासारख्या आहेत भगवंताच्या, मात्र आपल्याला काल्याच्या प्रसंगाकडे यायचं, आपली वेळ संपलेली आहे. भगवंताच्या खोड्या वाढत गेला. यशोदामातेनं सांगितलं आता वनामध्ये निघायचं. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, सारी तसे धेनू, सावळा जगजेठी परमात्म्यानं जावं आणि तिथे गेल्याच्या नंतर वेणू वाजवावा. मृदू मधुर मधुर वाजवी तो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं बासरी वाजवायची, पावा वेणू जे काही आहे ते वाजवायचं. आणि ते वाजवत असताना परिस्थिती अशी व्हायची, वृंदावनी वेणू कवणांचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छे पसरून मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे. तृणचारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. आणि सगळे गाय वाघ एकत्र येऊन बसायचे भगवंताची मुरली ऐकण्याच्यासाठी म्हणून. आणि मग काय करायचं, पुन्हा भगवंतानं खेळ खेळायचा. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे आणि खेळ खेळल्याच्या नंतर खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आणि मग प्रत्येकाने काय करायचं, आपला डबा उघडायचा आणि आपली शिदोरी खाऊन संपवायची. भगवंतानं सांगितलं उद्या प्रत्येकाने आपली शिदोरी जरी आणली तरी प्रत्येकाने आपली खायची नाही, ती एकत्रित करून आपल्याला खायची आहे. असं म्हटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण आले आणि त्यांनी प्रत्येकाने खडकावरती स्वतःच्या आपल्या मोठा अर्थात शिदोऱ्या सोडल्या, ज्याचं वर्णन भानुदास महाराजांनी केलेलं आहे. खडकी सोडियेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्या रे दही भाता महादे तो पंढरीनाथ. अशा पद्धतीनं त्या मोठा सोडल्या आणि भगवंतानं त्या एकत्रित केल्या. कमलाकार रचना केली. बिभ्रद वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे, वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगलेषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन् नर्मभिस्वैः, स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिः, गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं भगवंतानं काला केला आणि तो एकत्रित केल्याच्या नंतर कमलाकार रचना केली. आणि छोटी जे आपली मित्रमंडळी आहेत गोपाळ आहेत ते जवळ, मोठे लांब अशी रचना केली. एखादं कमळ शोभावं अशा पद्धतीची रचना भगवंतानं केली आणि भगवंतानं सगळ्यांना प्रसाद वाटायला सुरुवात केली. भगवंतानं एकट्यानं प्रसाद वाटला का? नाही, भगवंताने आपल्या भक्ताला सुद्धा प्रसाद वाटायला प्रेरित केलं. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. यथामती अभंगाचं चिंतन झालं. आपल्या सोलेगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 32वं वर्ष सुरू असताना आपण सर्व मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा करता. आज खरं तर ऊन जरा जास्त आहे आणि छोटी छोटी मुलं पण आहेत, त्यामुळे वेळेमध्ये संपवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे सुद्धा आपलं काही नियोजन असणार आहे. त्यामुळे आपली यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. संतांचं भजन होईल, अभंग होईल, दहीहंडी फोडल्या जाईल, आरती होईल आणि नंतर जे आहे ते त्यांचं पुढचं नियोजन आपल्याला सांगतील. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ,
येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा आजीचा दही काला गोमटा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊनी आकरी पेंड्या वाटी तोशी दोरी पेंड्या वाटी तोशी दोरी पेंड्या वाटी तोशी दोरी घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ अनुदास किती रात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ शिंगेला वारी दोही कडे मुखाम सोडून त्या धारा घ्यावे दोहीच्या गोगोळा तुम्ही वारी दोही कडे मुखाम सोडून तुका मयाची दुकान कावडे योगा तुम्ही वारी दोही कडे गप सोडून कशी गया कृष्ण म्हणा गाजवे प्रकाश काला वाटोळे प्रमेका वैष्णवनाचा चक्र या ब्रह्मदिका उत्तमनोका काला वाटुळे प्रमेका वैष्णवनिका मातुका म्हणे गोमंडली आम्ही बरे काला वाटुळे प्रमेका विठ्ठल जय जय विठ्ठल काला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका हो गुणदोष आलो दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता बोले नका पाहू गुणदोष आलो दास पायाचा तुका म्हणे तुळशी चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हे रामात्रे दया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वारती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीचा वल्लभा पावे जीवनगा आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा श्री साधू संत मनोवेदना माता ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे देणाचे कोणी अवतार पांडुरंग नाव राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले जगद्गुरु जगन्नाथा एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्रांचे कुल
तया परिउदरालो जे स्वामी अवगुणाच्या परिणोपेक्षा तुम्ही गुण नाही तेथे कर्म कैचे धड परिमाय बापा वाटत से कोड तया परिउदरालो जे स्वामी अवगुणाच्या परिणोपेक्षा तुम्ही एका जनार्दनी उद्भवसाचे म्हणून हरिदासा कौतुकतयाचे पेक्षा तुम्ही भाला सेकना कृष्ण भगवान की जय। आज आपल्या या नामयज्ञ सोहळ्यातील आजचा काल्याच्या कीर्तनाचा दिवस आणि काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महाराज आम्ही शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर कधी पाहिले नव्हते, परंतु आपल्या येण्याने आम्हाला आज या ठिकाणी स्वतः शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आल्यासारखी इथं वाटतं। त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी, आपण या ठिकाणी पांडुदास महाराजांचा चार चरणाचा अभंग घेऊन या ठिकाणी आम्हाला संबोधित केल्याबद्दल आपले श्री रोकडेश्वर भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी परमपूजनीय महंत अमृतनाथजी महाराज, दिलीप बाबा, साबळे बाबा, आंधळे बाबा परिसरातून सगळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। उठू नका, तसं भोजन चालू होणार नाही, सत्काराचा कार्यक्रम राहिलाय। या ठिकाणी ज्यांनी आपल्याला संत भोजनाची पंगत दिली, या ठिकाणी महाप्रसादाची पंगत दिली, असे श्री बाळासाहेब कोंडाजी इलक यांचे श्री रोकडेश्वर भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि यांचा सत्कार हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी यांनी करावा असा मी विनंती करतो। या ठिकाणी आपण हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज सानप, हरिभक्तीपरायण किरण महाराज लोकरे, हरिभक्तीपरायण ओगले बाबा, हरिभक्तीपरायण सुनील महाराज, हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज विजय, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण मयूर महाराज पांडे यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी घेऊन जायचा आहे। त्यांचे श्री रोकडेश्वर भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। परिसरातून आलेले सर्व भजनी मंडळ, श्री रोकडेश्वर भजनी मंडळ यांच्या श्री रोकडेश्वर भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच सत्कारांनी सत्कार गोष्टीचा सगळ्यांनी लगेच यायचं, महाराजांच्या हाती सत्कार पाण्याचे जार श्री विलासराव गोहिलक यांनी या ठिकाणी यावा, त्यांनाही मी विनंती करतो। ट्रॉलीचे सहकार्य श्री किरण इलक यांनी या ठिकाणी यावा, त्यांना मी विनंती करतो। आचार्य गोविंद सांगळे, मंडपवाले सागर शेळके, साऊंड सिस्टीम वाले रवींद्र महाराज, रोहन बैरागी ज्यांनी या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था केली होती, असे माऊली चिंतामण इलक आणि पंढरी इलक यांनी या ठिकाणी यावा अशी त्यांना विनंती करतो। विनेकरी आर्यन इलक आणि ज्यांनी हार फुलांचे सहकार्य केले असे सो मोनिका इलक, परत कचरू सांगळे यांनी 5000 रुपये लाईटीसाठी दिलेले होते विण्यासाठी। या ठिकाणी आपल्याला खंडेराव कोंडाजी इलक यांनी या ठिकाणी घ्या ना, करून घ्या ना सत्कार, चला ना, घ्या घ्या घ्या, त्यांनी या ठिकाणी यावा। नर्मदा परिक्रम केलेले होते महाराज आमच्या गाव ग्रामस्थ इथं श्रीराम काका देशमुख आणि सोमनाथ खंडू इलक यांनी या ठिकाणी आपला सत्कार घेण्यासाठी यायचंय। बस्के वस्ती, देशमुख वस्ती, सांगळे वस्ती, बाळेराव वस्ती, मरोळ खुद्रुक, मरोळ बुद्रुक, कणकोरी, मानोरी परिसरातून आले सर्व भाविक खंबाळे यांचे मी रोकडेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना आशीर्वाद देतो की असंच प्रेम, असाच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या। परत या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा अतिशय सुंदर आणि व्यवस्थित पार पडलेला आहे। बसलेले सर्व पुरुष, महिला, बालगोपाळ ज्यांनी संतांची वेशभूषा केलेली आहे असे सर्वांचे आभार। श्री रोकडेश्वर भगवंता चरणी खूप खूप श्रद्धा असणारे सर्व नोकरदार वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हा नामयज्ञ सोहळा हे बघा, शेवटचे 2च मिनिटं बोलतोय। हा नामयज्ञ सोहळा अतिशय देखणा, सुंदर आणि सुरेख तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि नेहमी प्रेरणादायी असे भजनी मंडळ यांच्या प्रयत्नाने हा सोहळा पार पडत आहे आणि अशीच प्रेरणा, ऊर्जा, मनोबल तुम्ही सर्वजण एक विश्वास म्हणून देतात, याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। तुम्ही मला गेले 8 दिवसापासून हे व्यासपीठ मला मोकळे करून दिलं, निर्माण करून दिलं, त्याबद्दल मी सदैव तुमचा ऋणी राहील, सदैव आभारी राहील। असंच सहकार्य, असंच प्रेम
पुढील वर्षी आपण कराल मी अशी आशा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. सर्व तरुण मित्रमंडळ आता महाप्रसादाची पंगत वाढण्यासाठी पुढे जातील. पहिलं महिला बसतील. महिला बसल्यानंतर सर्व बालगोपाळ जागा असेल तर बसतील. तरुण मित्रमंडळ जसे सहकार्य केलेले आपल्याला दरवेळेस तसंच या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. सर्वांना विनंती आहे. लेडीज सर्वांनी महिला बसून घ्यायची आहे. सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी यांचा वाढदिवस साजरा करून देतो. माळी घालायची आहे. ज्यांना कोणाला माळी घालायची आहे त्यांनी या ठिकाणी यायचंय. साहेब आणि परिसरातून आलेले सर्व वजनी मंडळ सत्कार मूर्ती सर्वांचे नाव यांचे पुकारलेले हे बघा दिलगिरी व्यक्त करतो. जेवढ्यांचेही नावे पुकारलेले आहे त्यांनी हरिभक्ती करायला योगीराज महाराज गोसावी नाथ महाराजांची 14वे वंशज या ठिकाणी आपल्या सत्कारासाठी आहेत. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. कोणाचाही सत्कार राहणार नाही. जेवढे नाव पुकारले तेवढे सत्कारासाठी इकडे पुढे यायचे. दिलगिरी व्यक्त करता. नामोल्लेख जर कोणाचा राहिला असेल जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.